नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय एबीपी माझा। दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत आणि ही बातमी मुंबईकरांसाठी तर अत्यंत महत्त्वाची आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। कोस्टल रोडच्या बोगद्याचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला केला जाणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटात करता येणार आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली होती, मात्र मरीन ड्राईव्ह ते वरळी या टप्प्यावरचं काम सुरूच होतं। आजच्या उद्घाटनानंतर मरीन ड्राईव्ह ते हाजी अली एवढाच टप्पा सुरू होणार आहे। हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे। मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा हा दुसरा भूमिगत बोगदा आहे आणि आपण पाहतो आहोत ही 2 दृश्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुद्धा या सगळ्या कामाची पाहणी करण्यात आली। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या कामाची पाहणी केल्याची दृश्य आपण स्क्रीनच्या उजवीकडे कॅमेरा 2 मध्ये पाहतो आहोत। आणि याच संदर्भातले अपडेट्स आता आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत। अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर महत्त्वपूर्ण असा कोस्टल रोड आहे आणि याची दुसरी मार्गिका जी आहे ती आज संध्याकाळपासून खऱ्या अर्थानं सुरू होईल, मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात या ठिकाणी येतील, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आपण जर पाहिलं असेल तर अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री आल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पाहणी करतील आणि त्यानंतर या रस्त्याने प्रवास करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं असेल तर ही मार्गिका जी आहे ती संध्याकाळपासून सुरू होणार आहे। आपण जर बघितलं असेल अजिंक्य तर मार्च महिन्यात खऱ्या अर्थाने एक मार्गिका जी आहे ती सुरू करण्यात आली होती, ती म्हणजे वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी मार्गिका जी होती ती सुरू करण्यात आली होती। आता दुसरी मार्गिका जी आहे ती मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतची मार्गिका जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि हा प्रोजेक्ट आता जवळपास पूर्ण झालेला आहे। फक्त 90% काम जे आहे या प्रकल्पाचं बाकी राहिलंय, त्यामुळे आता ज्या मार्गिका सुरू करण्यात आले त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असा मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। उरलेले 10% जे काम आहे ते शनिवार आणि रविवारी 2 दिवस ही मार्गिका बंद करण्यात येणार आहे। त्या वेळेमध्ये याचं काम केलं जाणार आहे। ही जर मार्गिकेची वैशिष्ट्य जर आपण या बोगद्याची पाहिली तर या बोगद्यात जवळपास भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा हा बोगदा जो आहे असं म्हटलं जातं आणि दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हा जुळा बोगदा आहे। त्यामुळे भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये तारकोड वायुविजन प्रणाली जी आहे ती या कामादरम्यान वापरण्यात आली होती। त्यामुळे आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील आणि त्यानंतर जे आहे ती पाहणी केली जाईल अधिकाऱ्यांसोबत। अजित पवार तर या ठिकाणी दाखल झालेलेच आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि या कोस्टल रोडच्या बोगद्याचं थोड्याच वेळात उद्घाटन होईल। सुशांत, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।